महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधत इचलकरंजी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध 12 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 14 ते 25 एप्रिल या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमाचा शुभारंभ इंदिरानगर येथील निर्माता राजू कांबळे रफिक पटेल यांचा भीमराया हा प्रबोधनात्मक संगीत गीतांचा कार्यक्रमाने करण्यात आला। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी बांधकाम समिती सभापती अब्राहम आवळे, नगरसेवक नंदकिशोर पाटील, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। शहरातील इंदिरानगर, क्रांती चौक, कामगार चाळ, रेणुकानगर, आंबेडकर, बौद्ध समाज मंदिर, शहापूर, नेहरू नगर, आवळे गल्ली, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, जय भीम नगर, बौद्ध विहार गावभाग साइट नंबर 102 या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात भीमवंदना, सलाम संविधान, आम्ही भीमयात्री, तुफानातील दिवे अशा कार्यक्रमांचा समावेश आहे। जय भीम कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने इंदिरानगर येथील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने शिरोळ पंचायत समिती सभापती मिलिंद कुर्णे, इचलकरंजी महापालिका स्वीकृत सदस्य अविनाश कांबळे आणि रत्नागिरी येथे प्रभागातील युवक अविराज पोळ याची रत्नागिरी पोलीस ठाण्यात निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर विविध गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले। इचलकरंजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते। नगरसेविका सौ क्रांती अब्राहम आवळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्याने, शाहिरी जलसे व संविधान जागर आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे। त्याचबरोबर शिक्षण मंडळाकडून महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना, शासकीय पदाधिकाऱ्यांना व शहरामध्ये सुरू असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये संविधानाची प्रत देण्यात यावी अशी मागणी केली होती। या कार्यक्रमाला परिसरातील महिला, नागरिक, युवक, युवतींनी मोठा प्रतिसाद दिला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष विजय कांबळे, अनिल करडे, कॅम्पन्ना कांबळे, मुकुंद कांबळे, विनायक कलढोणे, अविनाश वराळे, राजू माळगे, सुखदेव माळकरी, प्रशांत कांबळे आदींसह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले।